अंकिला मी दास तुझा. संत नामदेव. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. हिंदी, मराठी या दोन्ही भाषांमधून त्यांनी उत्कृष्ट रचना केलेली आपल्याला बघायला मिळते. भक्त शिरोमणी अशी त्यांची ओळख आहे. ज्ञानेश्वरांच्या कालखंडात किंबहुना ज्ञानेश्वरांनी संजीवनी घेतल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष भागवत धर्माचा ते प्रचार आणि प्रसार करत राहिले, म्हणून त्यांना आद्य प्रवर्तक असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर भागवत धर्म हा महाराष्ट्रामध्ये स्थापन झाला होता आणि त्याची पताका जी आहे ती पताका थेट पंजाब पर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते संत नामदेवांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. या अभंगाचं नाव जरा त्याच्याकडे आपण लक्ष दिला तर अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे ज्याने दास्यत्व स्वीकारलेलं आहे, ज्याने भक्ती पूर्णपणे स्वीकारलेली आहे, असा हा दास, पूर्णपणे अंकित झालेला असा हा दास आहे विठ्ठलाचा. आणि हा दास विठ्ठलाला विनवणी करतो की तू मला भेटण्यासाठी ये. ही प्रार्थना या संपूर्ण अभंगामध्ये वेगवेगळ्या दृष्टांतांमधनं आपल्याला अभ्यासायला बघायला मिळते. एकदा आपण अभंग सलग वाचूया. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हंबरत धावे, वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. किती विनवण्या आहेत बघा. वेगवेगळी उदाहरणं देऊन ते विनंती करतायत, ते याचना करतायत, ते प्रार्थना करतायत की हे विठ्ठला तू मला भेटण्यासाठी ये. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये पडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी दयाळू, प्रेमळ, कनवाळू आई ताबडतोब बाळाकडे धाव घेते. ती मला आगीचा चटका लागेल का याचा विचार करत नाही, मी आगीत होरपळेन का याचा विचार करत नाही, कसलाही विचार न करता फक्त बाळाला वाचवायचं, हा एकमेव विचार त्या आईच्या मनामध्ये असतो. अशी आई बनून हे विठ्ठला, अशी आई बनून तू माझ्या कामासाठी धावत ये. मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे. अंकित झालोय मी, दास्यत्व स्वीकारलंय तुझं, असा मी दास आहे. तुझ्या भक्तीशिवाय, तुझ्या दर्शनाशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. आणि म्हणून तू असा धावत आहे जसं आगीत पडलेल्या बाळासाठी आई ताबडतोब धाव घेते, क्षणभरही न थांबता, कसलाही विचार न करता. दुसरा दृष्टांत ते देत आहेत. ते म्हणतायत सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. सवेची म्हणजे लगेचच, ताबडतोब. पक्षिणी गगनविहार करत असताना, आपल्या पिल्लांसोबत गगनामध्ये विहार घेत असताना, तो स्वच्छंद आनंद घेत असताना तिचं एखादं पिल्लू धरतीवरती, पृथ्वीवरती, वसुंधरेवरती, धरणीवरती जेव्हा पडतं तेव्हा ती ताबडतोब धरतीकडे झेप घेते, पृथ्वीकडे ती झेप घेते. मी किती उंच उडालेली आहे, परत मला इतकं उंच उडायला लागेल, या सगळ्याचा विचार तिला क्षणभरही शिवत नाही. अशी आई आहे ती, जी बाळासाठी ताबडतोब धाव घेते धरणीकडे. विठ्ठलाला या दृष्टांतामधून, या उदाहरणामधून संत नामदेव अशी विनवणी करतायत, अशी प्रार्थना करतायत की विठ्ठला, त्या पक्षिणीप्रमाणे तू माझी आई बनवून तू माझ्या तुझं दर्शन जे आहे ते मला दे. ही प्रार्थना, ही याचना, ही विनंती या दृष्टांतामधून आपल्याला दिसून येते. भोकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वत्सर म्हणजे वासरू, गाईचं वासरू
ज्याला भूक लागलेली आहे, हे गाईला म्हणजे धेनूला, इथे आलेला शब्द धेनू, धेनूला समजलं की तिच्या वासराच्या हंबरण्याने धेनू गाय जिथे कुठे असेल ती हंबरडा फोडत आपल्या वासराकडे येते, धाव घेते. त्याप्रमाणे तुझ्या दर्शनाची मला भूक लागलेली आहे, मी तो हंबरडा फोडतोय. तो समजून, तो ऐकून त्या गायीसारखी, त्या धेनूसारखा तू माझ्या भेटीसाठी ये. मग मी तुला भेटल्याशिवाय माझं जीवन सफल होऊच शकत नाही, संपूर्ण होणारच नाही. ते परिपूर्ण जर माझं आयुष्य व्हायचं असेल तर तुझी भेट, तुझं दर्शन हा एकमेव त्याच्या मागचा उपाय आहे. ही जी कासावीस होणं हे जे त्यांचं आहे, किंवा ही ओढ जी त्यांना लागलेली, ही आस जी त्यांना लागलेली, ती प्रत्येक दृष्टांतामधून आपल्याला अनुभवायला मिळते, जगायला मिळते. किती सुरेख उदाहरणं घेतलीत बघा ना. अग्नीत पडलेलं बाळ काय, किंवा उंच झेप घेणारी पक्षिणी पुन्हा धरणीकडे आपल्या पिल्लासाठी येणं काय, किंवा भुकेलेल्या वासरासाठी गायीचं धावत येणं काय. पुढच्या दृष्टांतात ते म्हणतात की वणवा लागलासे वने पाडस चिंतित हरणे. वणवा, जंगलाला अचानक वेगाने लागलेली आग जी असते ना, त्याला वणवा असं म्हणतात. हा वणवा जेव्हा वनाला, म्हणजे वने म्हणजे जंगल, जंगलाला हा वणवा जेव्हा लागतो, हा अचानक इतका पिसाटतो वेड्यासारखा की त्या वणव्यामध्ये हरणीचं पिल्लू, पाडस ज्याला म्हटलेलं आहे, ते हरणीचं पिल्लू, ते पाडस अडकलेलं आहे. या चिंतेतच ती हरणी असते. ती दुसरा कसला विचारच करू शकत नाही. कदाचित ती हरणी आपल्याच पाडसासाठी खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून थोडीशी जंगलाच्या बाहेर आलेली आहे, काहीतरी शोधण्यासाठी. इकडे तिकडे ती फिरते, हिंडते ती सर्वत्र. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बाळाला जिथे ती सोडून आलेली आहे तिथे आता तिचं मन धाव घेतंय. त्या लेकरासाठीच, तिच्या भुकेसाठीच, तिची भूक क्षमवण्यासाठी, खाण्याचा जो बंदोबस्त आहे तो करण्यासाठी आलेली ही हरणी आता मात्र कासावीस झाली आहे. हा जो कासावीसपणा आहे ना, तो त्यांचं विठ्ठल प्रेम जे आहे, भक्ती जी आहे, अफाट आहे, ते आपल्याला दाखवून देते. तिला दुसरी कसली काळजी लागेल हो. आता तिला ही काळजी वाटूच शकत नाही की माझ्या बाळासाठी खाऊ मिळू शकेल की नाही. तिला आता फक्त एकच काळजी, कसली चिंता, कसली काळजी, माझं पाडस त्या वणव्यामधून वाचेल की नाही. असाच विचारांचा वणवा, न भेट झाल्यामुळे झालेला भावनांचा जो कल्लोळ आहे, तो कल्लोळ संत नामदेवांच्या या स्थितीमधून, या रचनेमधून त्यांची स्थिती आपल्याला दिसून येते. अखेर ते म्हणतायत की नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. चातक पक्षी काल्पनिक पक्षी आहे हा. पहिल्या पावसाने आपली तहान भागवणारा पक्षी. तहान किती पटपट आपल्याला लागते बघा. थोडं अधिक बोललं की लवकर तहान लागते. अर्धा तास, 1 तास, 2 तास. पाणी पिण्याची प्रत्येकाची सवय वेगवेगळी आहे. आणि ती तहान जेव्हा जेव्हा आपल्याला लागते तेव्हा तेव्हा आपण पाणी पितो. पण हा चातक पक्षी बघा, हा चातक पक्षी पहिल्या पावसाच्या थेंबानेच आपली तहान भागवतो. किती संयम आहे. वाट पाहणं म्हणजे काय, धीर धरणं म्हणजे काय, संयम बाळगणं म्हणजे काय, ह्या काल्पनिक पक्षी आपल्याला सहज शिकवतो. हा चातक जसा मेघाला विनवणी करतो, आता मेघा म्हणजे कोण तर ढगांना, ढगांना जसं तो विनवणी करतो की आता तुम्ही बरसा, तुमच्यातनं जे अमृत खाली येणार आहे त्या अमृताने, त्या पाण्याने मला माझी तहान भागवायची आहे. ही विनवणी जसा चातक करतो की नाही, तसा मीही आता चातक झालोय. माझी तहान क्षमतच नाहीये कशानेच. मी रचना करतोय, मी समाजामध्ये कीर्तन करून भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम करतोय, पण
हे करत असताना मला तो आनंद, परमानंद ज्याला आपण म्हणतो की नाही, तो परमानंद मला मिळत नाहीये, कारण मला तहान लागलीये ती तुझ्या दर्शनाची, तुझ्या भेटीची. आणि हे विठ्ठला, त्या चातकासारखं मी तुला विनवतोय की तू ये, आता तरी माझ्या भेटीसाठी ये. माझी तहान नाही भागत आहे, ना माझी भूक भागत आहे. त्या गायीसारखा तू धावून ये. मी वणव्यात अडकलोय, मी भावनांच्या कल्लोळामध्ये अडकलोय. त्यातून सोडवण्यासाठी तू माझ्याकडे ये, मला दर्शन दे. पक्षिणी इतक्या उंचावर गेल्यानंतर खाली पडलेल्या पिल्लासाठी जशी धाव घेते, तसं हे पिल्लू, तुझं लेकरू, तुझा भक्त, अंकित झालेला, दास्यत्व स्वीकारलेला तुझा भक्त तुझ्यासमोर विनवणी करतोय की हे विठ्ठला, तू माझ्या दर्शनासाठी ये. किती सुंदर उदाहरणं आहेत बघा, किती सुंदर दृष्टांत आहेत. आणि ह्या दृष्टांतांमधून ना, आई आणि प्राणी असू दे, पक्षी असू दे, मातृत्व आपल्याला अनुभवायला मिळतं ना. आपली आई सुद्धा आपल्यासाठी अशीच राबते की हो. जरा लागलं की, ए बाळा लागलं का तुला, हे ताबडतोब हातातली कामं ठेवून म्हणा, किंवा जिथे कुठे असेल तिथून एक फोन करून, किमान दगदगीच्या दिवसांमध्ये सुद्धा एक फोन करून ती विचारते, बाळा बरं आहे ना तुला. ही काळजी, हे प्रेम, हे फोनवरून आपण नाही ना त्याचा आनंद घेऊ शकतो का. आई संध्याकाळी कधी कामावरून येते आणि मी कधी तिला हे सगळं सांगतो, असं आपलं झालेलं असतं. एका दिवसात आपण इतके हतबल होऊ शकतो आजाराने, आईच्या न भेटण्याने. तर विचार करा ना, संत नामदेव किती कासावीस झाले असतील, किती व्याकुळ झाले असतील. विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद मिळवण्यासाठी ही व्याकुळता संपूर्ण अभंगामधून आपल्याला अनुभवायला मिळते. हे मातृत्व इथे सगळीकडे दिसतंय आपल्याला बघा. अग्नीत पडलेल्या बाळाला वाचवताना ते मातृत्व आपल्याला दिसतंय. पक्षिणी जी उंचावर मस्त झेप घेते आपल्या पिल्लांसोबत, ती एक खाली पडलेलं आपलं पिल्लू त्यासाठी ताबडतोब धाव घेते धरतीकडे. गाय जिथे कुठे असेल, आपल्या वासराचा हंबरणं ऐकलं, तो हंबरडा ऐकला की ती ताबडतोब हंबरत धावत येते. हे हंबरणं हा त्यांच्यातला संवाद आहे बघा. मातृत्व भाषा नाही लागत, बोलायलाच पाहिजे असं काही नसतं ना. डोळ्यातनं पण कळतं की आईचा राग आणि प्रेम. तसं हे हंबरणं. वणव्यात अडकलेलं पाडस म्हणजे हरणीचं पिल्लू, आणि त्याच्यासाठी चिंतेत, काळजीत असलेली हरणी, किंवा वेड्यासारखी पहिल्या पावसाची थेंबाने तहान भागवण्यासाठी वाट पाहणारा चातक. किती सुंदर अशा कल्पनांनी हा अभंग सजलेला आहे. भाषा बघा किती साधी, सरळ, सोपी आहे. म्हणजे नो डाऊट त्या कालखंडातली भाषा असल्यामुळे थोडंसं अग्नी, माझी म्हणजे मध्ये. आज आपण अग्नीला अग्नी नाही म्हणत, आपण आग असं म्हणतो. किंवा कनवाळू हा शब्द जवळजवळ हद्दपार झालाय. आपण दयाळू, प्रेमळ, काइंड, लव्हिंग असे शब्द आपण आता वापरायला लागलोय. किंवा काजा म्हणजे कामच आपण शब्द वापरतो. काजा वगैरे हा शब्द लिटरली हद्दपार झालाय. त्यामुळे ते थोडेसे शब्द आपल्याला कठीण वाटतात, पण ते शब्द समजून घेतले ना की हा अभंग अगदी साधा, सरळ असा अर्थ देणारा, लाघवी अर्थ देणारा असा आपल्याला अनुभवायला मिळतो. बरं बघा किती छोटे छोटेसे चरण आहेत. म्हणजेच काय की मोजक्या शब्दांचा वापर केलेला दिसून येतोय. उदाहरणं पण एकदम समर्पक घेतलेली आहेत. मग ह्याला आपण बिंदूमध्ये सिंधू असं म्हणू शकतो की नाही. आता बघा, हा बिंदूमध्ये सिंधू म्हणजे काय. जेव्हा आपल्याला सरळ अर्थ वगैरे लिहायचा असतो तेव्हा अशी छोटी छोटी वाक्य आपण वापरायची असतात, एकेरी अवतरण चिन्ह आणि अधोरेखन करून. मग हा बिंदूमध्ये सिंधू म्हणजे काय, त्या एवढ्याशा शब्दामध्ये ना खूप सारा अर्थ आहे. म्हणजे आता हा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून
नाहीतर हा अभंग शिकवताना आमचे एक 5-6 लेक्चर तर सहज जातात, कारण खूप सारी उदाहरणं द्यायची असतात, खूप समोर चेहरे बसलेले असतात. त्या चेहऱ्यांमध्ये ते पाडस कुठेतरी आपल्याला दिसतं, त्या चेहऱ्यांमध्ये तो व्याकुळ झालेला भक्त आपल्याला कुठेतरी दिसतो, आणि मग त्याच्याशी आपण जोडले जातो. ते कनेक्शन या पर्टिक्युलर अर्ध्या तासामध्ये आपल्याला नक्कीच जोडता येणार नाही. पण तरीही आहे की नाही बिंदूमध्ये सिंधू, छोट्या छोट्या शब्दांमध्ये सामावून घेण्याची ताकद आहे. इतके सुंदर चरण, इतक्या सुंदर या ओळी आहेत. पुढे मी तुम्हाला शब्दार्थ पुढच्या स्लाइडमध्ये दिलेले आहेत बघा. हे सगळे शब्दार्थ व्यवस्थित लक्षात घ्या. अग्नी माझी, अग्नी म्हणजे आगीमध्ये, माता म्हणजे आई जननी. सगळ्या शब्दांचा सविस्तर अभ्यास करा. 2-3 अशा कल्पना आहेत ज्याच्यामध्ये शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा, अशा धाटणीचा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, हरणीचे पिल्लू म्हणजे कोण, तर पाडस. किंवा एका शब्दात उत्तर लिहा, अशा प्रकारामध्ये सुद्धा हरणीचं पिल्लू आणि पुढे डॅश म्हणजे कोण, तर पाडस. किंवा पहिल्या पावसाच्या पाण्याने तहान भागवणारा पक्षी तर कोण, अर्थात चातक. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणून डिटेल हा शब्दार्थांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे, सराव गरजेचा आहे. त्यापुढे बघा, पाठाखाली जी कृती दिलेली आहे तीच इथे आपण डिस्कस करणार आहोत. पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. माता धावून जाते. केव्हा जाते? तिचे बाळ आगीत पडल्याबरोबर. हे याचं उत्तर. जसं संत नामदेवाने बिंदूमध्ये सिंधू साधलाय की नाही, तसं तुम्हालाही उत्तर लिहिताना बिंदूमध्ये सिंधू साधता आला पाहिजे. ही तुमची शैली तुम्हाला वाढवता आली पाहिजे बरं का. दुसरा प्रश्न बघा, पृथ्वीवर पक्षिणी झेपावते. केव्हा झेपावते? आपले पिल्लू खाली पडताच किंवा धरणीवर पडताच. तिसरा प्रश्न, गाय हंबरत धावते. वासराला भूक लागल्या बरोबर. चौथा, हरणी चिंतित होते. पाडस वणव्यात अडकल्यामुळे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. पुढचा प्रश्न बघूया. आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. विशेषणयुक्त शब्द आहेत बरं काय. मातेचं वर्णन करणारा शब्द आहे कनवाळू, आणि हरणी तिचं वर्णन करणारा शब्द जो आहे तो चिंतित. पुढचा प्रश्न, कोण ते लिहा. परमेश्वराचे दास. कोण आहेत बरं परमेश्वराचे दास? ज्यांची ही अभंग रचना आहे ते संत नामदेव परमेश्वराचे दास आहेत. मेघाला विनवणी करणारा चातक पक्षी. पुढे काव्य सौंदर्यासाठी तुम्हाला 2 ओळी दिलेल्या आहेत ज्याचं रसग्रहण करायचंय. आता बदललेल्या पॅटर्ननुसार रसग्रहण करा अशा प्रकारचा प्रश्न येत नाही. तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जातोय. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत. पुढे तिथे आपण तो डिस्कस करूया. आशय सौंदर्य मात्र आपण इथे निश्चित समजून घेऊ त्याचा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताच धरणी, भुकेले वत्स रावे, धेनू हंबरत धावे. हे 2 चरण इथे आपल्याला लक्षात घ्यायचे. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी म्हणजे काय? तर जसं मगाशी आपण म्हणतोय की उंच आकाशामध्ये भरारी घेणारी पिल्लांसोबत ती पक्षिणी.
अचानक तिचं एक पिल्लू खाली पडलं आणि ती सुद्धा लगोलग त्या पिल्लासोबत त्याला सांभाळण्यासाठी, त्याला लागलंय की नाही हे पाहण्यासाठी खाली येते. यामधून आईचं प्रेम, मातृत्व, काळजी, दयाळू असणं तिचं, प्रेमळ असणं तिचं, हे सगळं आपल्याला, सगळे अनुभव जे आहेत ते अनुभव या भावविश्वामध्ये साठलेले आपल्याला दिसतात. आपल्याला पण जसं लागलं खुपलं की आपली आई ताबडतोब आपल्याकडे धाव घेते, त्याचप्रमाणे ही पक्षिणी सुद्धा आपल्या पिल्लाकडे ताबडतोब धाव घेते. भुकेले वत्सरावे धेनू हंबरता धावे. वासराला भूक लागली आहे हे तिच्या हंबरण्याने, त्या वासराच्या हंबरण्याने गाईला समजतं आणि ताबडतोब गाय जिथे कुठे असेल तिथून ती धावत मिळेल तशी वाट घेत ती आपल्या गोठ्याकडे परतते, ती आपल्या वासराकडे परतते. हे जे विश्व आहे ना मातृत्वाने पूर्ण भरलेलं, ते आपल्याला इथे अनुभवायला मिळतंय. जशी वासराला भूक लागली ताबडतोब ती गाय धावून आली. आता इथे थोडंसं कम्पेअर केलं ना तुम्हाला लगेचच कळेल. तुम्ही क्लासमधनं आलेले असतात संध्याकाळच्या वेळेला, अलीकडे क्लास हे मस्त फॅड झालेला आहे, अभ्यास स्वतःहूनही करता येऊ शकतो अनेक विषयांचा, हे जवळपास आपण विसरत चाललोय. असो, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. तुम्ही क्लासमधून आलेले असता, आई कामावरून आलेली असते, बाबा येण्याची वेळ झालेलीच असते. आई जशी येते असलेलं सामान, भाजी, पर्स जसं तसं जागेवरती ठेवून ताबडतोब हातपाय धुवून पहिले कुठे ती धाव घेते तर किचनमध्ये. माझ्या लेकराला भूक लागली असेल यासाठी ती जी धडपड बघतो ना आपण, तीच धडपड या धेनूमध्ये आणि तिच्या वासरामध्ये, म्हणजे गाय आणि गाईचं वासरू, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. किंवा आपण आजारी असल्यावर, जसं मगाशी आपण डिस्कशनमध्ये ऐकलं तुम्ही, ते जसं आईचं धावणं असतं ना आपल्याकडे, ते धावणं, ते मातृत्व, ते प्रेम, हे आपल्याला या पंक्तींमधनं दिसून येतं. आता याच्यामध्ये काव्य सौंदर्य किती आहे बघा. काव्य सौंदर्य म्हणजे हे एक वाक्य तुम्हाला पुरेसं आहे, एकेरी अवतरण चिन्ह आणि अधोरेखित करून. बिंदूमध्ये सिंधू सामावण्याची ताकद या चरणांमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. साधी सरळ भाषा, मोजक्या शब्दांचा वापर करून संत नामदेवांनी विठ्ठल भक्ती, त्याच्यात असलेली त्यांची ओढ, हे सगळं त्यांनी या दृष्टांतांमधून स्पष्ट केलेलं आहे. सगळी उदाहरणं देत आपण असं म्हणू शकतो, आगीत अडकलेल्या बाळासाठी धाव घेणारी आई, पक्षिणीचं पिल्लू खाली पडल्यानंतर पुन्हा धरतीकडे धाव घेणारी आई, भूक लागल्यानंतर गोठ्याकडे धावत येणारी, आपल्या वासराकडे धावत येणारी गाय, जंगलाला आग लागल्यानंतर, वणवा पेटल्यानंतर आत अडकलेल्या पाडसामुळे, तिच्या हरणीच्या पिल्लामुळे चिंतेत अडकलेली ती माय, या सगळ्यांचं प्रेम जे आहे ते प्रेम आपल्याला या छोट्या छोट्या समर्पक उदाहरणांमधनं, दृष्टांतांमधनं अभ्यासाला मिळतं. हे काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य या अनुषंगाने आपण लिहू शकतो. आता याचप्रमाणे आपण हे जे विवेचन केलं, आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन, सगळं आपण जे मगापासून बोलतोय ते याच्यामध्ये अपेक्षित असेल लिहायला. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती उदाहरण स्पष्ट करा. एकच विनंती आहे हो सगळ्या दृष्टांतांमध्ये, परमेश्वर कृपेची प्रार्थना, ही एकमेव विनंती. तू काहीही कर,
तू कुठेही असू दे, पण तू आता माझ्यासाठी धावून ये. हा अट्टाहास आहे, हा लढिवाळपणा आहे. ती ओढ त्यांच्या बोलवण्यामध्ये आपल्याला दिसून येते, ती आर्तता आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येते. तो कासावीसपणा जो आहे तो प्रत्येक दृष्टांतामधून आपल्याला दिसून येतो. आणि एकच विनंती आहे, परमेश्वर भेटण्याची, त्याची कृपा झाली पाहिजे. ही एकच विनंती, ही एकच प्रार्थना आपल्याला सगळ्या उदाहरणांमधून दिसून येते. पुढचा प्रश्न जो आहे तो मात्र आता तुम्हीच पूर्णपणे विचार करून तुमचं उत्तर तयार ठेवणं गरजेचं आहे. पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधांबाबत तुमचा अनुभव तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. कधीतरी तुम्ही पाहिलंच असेल ना, कुठलं तरी पक्षी आणि तिचं पिल्लू, एखादा प्राणी, त्याचं बाळ, त्याचं पाडस. तर ते अनुभव तुम्हाला कोरिलेट करायचे आणि तुमचा एक अनुभव तयार करायचा आहे. तर पुढे बघा, ज्या पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं, 8 मार्काचा प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न. कविता आपल्यासमोर असते, काही कवितेतल्या ओळी असतात आणि त्याच्यावर आधारित आपल्याला अशा प्रकारची तयारी जी आहे ती करायची आहे. मगाशी यातले अनेक प्रश्न आपण घेतलेत. फक्त 8 मार्कांसाठी कसं प्रिपरेशन करायचंय यासाठी इथे तुम्हाला ही स्लाइड दिलेली आहे. चौकट पूर्ण करा. प्रश्न 1 मध्ये काल्पनिक पक्षाचे नाव अर्थात चातक, अंकित झालेला अर्थात संत नामदेव. कारण लिहा, हरणी चिंता करते, पाडस वणव्यात अडकलेले असल्यामुळे. पक्षिणी पृथ्वीवर झेप घेते, झेप घेणारं पिल्लू अचानक धरतीवरती पडल्यामुळे. समानार्थी शब्द बघा. काम हा शब्द दिलेला आहे जो आजचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कवितेतला समानार्थी शब्द शोधायचा आहे. म्हणजे कुठला? तैसा धावे माझिया काजा. काजा म्हणजे कामासाठी. गाय धेनू हुंबरत धावे. ढग मेघा, मेघ हा आपल्याला शब्द त्यातून घ्यायचा आहे. दयाळू आई आहे ती. कनवाळू हा समानार्थी शब्द आपल्याला दयाळूसाठी वापरायचा आहे. आणि चौथा प्रश्न, अंकिला मी दास तुझा, परमेश्वर भेटीची आतुरता सुधारण स्पष्ट करा. जी जी उदाहरणं आपण मगासपासून पाहिलेली आहेत किंवा संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सुधारण स्पष्ट करा, याचाच थोडासा फिरवून विचारलेला असा प्रश्न आहे हा. तर ती सगळी उदाहरणं आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की प्रश्न क्रमांक 2A हा प्रश्न या स्लाइडमध्ये दिल्याप्रमाणे विचारला जातो. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. अंकिला मी दास तुझा ही एक कविता आहे आणि अजून एक ऑप्शनल कविता असते त्याच्यासाठी. 2 पैकी एक कविता आणि त्याच्यावरती आधारित असलेल्या कृती तुम्हाला सोडवायच्या असतात. कवी किंवा रचनाकार कोण आहे, अभंगकार कोण आहे, तर संत नामदेव. 1 मार्कासाठी हे 2 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. त्यामुळे त्यात कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही याची खात्री तुम्हाला घेणं गरजेचं आहे. दुसरा पॉइंट आहे कवितेचा विषय. काय आहे विषय? परमेश्वर कृपेची प्रार्थना, विनवणी, विनंती, याचना केलेली आपल्याला दिसून येते. कोणताही शब्द वापरा. त्यानंतर 2 ओळी दिल्यात बघा तुमच्या समोर, त्याचा सरळ अर्थ जो तुम्हाला समजलाय तो सरळ अर्थ लिहायचा आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे कठीण शब्दांचा अर्थ लिहा. 4 शब्द दिलेले आहेत. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क. 2 मार्कासाठी 4 शब्द तुम्हाला अटेंड करायचे. सवेची म्हणजे लगेचच, वन म्हणजे जंगल, वासरू म्हणजे वत्सर कवितेत आलेला शब्द, आणि हंबरणे म्हणजे हुंबरत. कविता आवडण्याची कारण. एकतर आई आणि बाळाचं प्रेम हे महत्वाचं कारण. त्यात परमेश्वर भेटीची जी ओढ आहे ना
ते कासावीस होणं जे आहे, ते व्याकुळ होणं जे आहे, तो भावच अपील होतो बघा आपल्याला, तोच आवडतो. ते कारण असू शकतं. किंवा जे दृष्टांत आहेत ते अगदी साधे साधे सोपे सोपे असे घेतलेले आहेत, जे आपल्याला माहितीच आहेत ॲक्च्युली. त्याच उदाहरणांचा वापर करून कवितेतलं जे माधुर्य आहे ते वाढवलेलं आपल्याला इथे दिसून येतं. अभंगामधलं माधुर्य आपल्याला वाढवलेलं दिसून येतं. म्हणून हा अभंग मला आवडतो. मग अशी जी काही कारणं तुमच्याकडे असतील ती कारणं, किंवा बिंदूमध्ये सिंधू सामावून घेण्याची ताकद या अभंगामध्ये आहे, म्हणून हा अभंग मला आवडतो. अशा प्रकारचे तुमच्या आवडीची जी काही 8-10 कारणं असतील ती तुम्ही 2 पॅराग्राफमध्ये डिवाइड करून लिहू शकता.